हेलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा बोला पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम रागिनी गुप्ता ध्यान भीमा शंकर रंग देवता श्री महागणपति गजानन जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि राजा राम राजा राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि सावरे राम कृष्ण हरि सावरे राम कृष्ण हरे सावरे राम कृष्ण हरे मगरे गम बम गरे सा ननि सगरे सनि रे सनि धनि धनि धब मधब मगरे गम बम गरे सा गम धनि सनि सा सा गम धनि सनि सा सा गम धनि सनि सा 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 राम कृष्ण हरि सावरे राम कृष्ण हरे सावरे राम कृष्ण हरे गोवर्धन गिरधारी
अक्षरे दोन शिव शिव 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 अक्षरे दोन जो जपे रात्रंदीना जो जपे रात्रंदीना शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन धन्यतयाच संसार धन्यतयाच संसार परमार्थाचे तेच घर 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 जो जपे रात्रंदीन जो जपे रात्रंदीन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन हो सदोदित वाचे सदोदित वाचे जपे शिव शिव साचे 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 जो जपे रात्रंदीन जो जपे रात्रंदीन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन एका जनार्दनी शिवा 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 तरे निजा बनी मरे मरे रे सरिदा तरे निजा बनी मरे मरे रे सरिदा तरे निजा बनी मरे मरे रे सरिदा तरे मबनी मबजादा तरे मबनी मबजादा तरे मबनी मबजादा एका जनार्दनी शिवा सोपा मंत्र तोरा निवा सोपा मंत्र तोरा निवा जो जपे रात्रंदीन जो जपे रात्रंदीन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे कानोबा कानोबा तुझी रुतली रे घोंगडी 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 कानोबा
प्रेम फुलाचा मोडला काटा झाले मी लंगडी कानोबा 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 तुझी रुतली रे भोंगडी कानोबा तुझी रुतली रे भोंगडी कानोबा तुझी रुतली रे भोंगडी ओ लटकचला पदर ओढिला लटकचला पदर ओढिला पिचकावली बांगडी कानोबा 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 तुझी रुतली रे भोंगडी कानोबा तुझी रुतली रे भोंगडी कानोबा तुझी रुतली रे भोंगडी होय का जनार्दनी तुझ्या कृपेने का जनार्दनी तुझ्या कृपेने नामातच गोडी कानोबा नामातच गोडी कानोबा नामातच गोडी कानोबा नामातच गोडी तुझ्या रे नामातच गोडी कानोबा तुझी रुतली रे भोंगडी कानोबा तुझी रुतली रे भोंगडी कानोबा तुझी रुतली रे भोंगडी कान्होबा रुंदली रे घोंगडी कान्होबा रुंदली रे घोंगडी कानोबा तुझी रुतली रे घोंगडी कानोबा कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अतिशय सुंदर 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 असं सादरीकरण ह्या ठिकाणी भुवा आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. 2 मिनटं बसा. मला वाटतं नेहमी एखादा कार्यक्रम झाला की टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, पण भुवांच्या प्रत्येक शब्दाला आणि प्रत्येक गाण्याला अतिशय जसं तुमचा ताल होता त्याहीपेक्षा ताल आमच्या समोर बसलेल्या माऊलींनी टाळ्याने दिलेला आहे. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजून द्यायचं सर्व बसलेल्या माऊलींसाठी. अतिशय सुंदर सादरीकरण आम्हाला भावलंय. परीक्षकांना आता ते कसं भावतंय त्यांचा आपण थोडंसं मार्गदर्शन घेऊया, नंतर पुढील कार्यामध्ये वळूया. भजन खूपच सुंदर झालं. बुवांचा आवाज खूप छान आहे, गोड आहे, सुरात आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो. भजन मला अतिशय भावलं, कारण भजन कसं असावं. हे आज या ठिकाणी ढोलकी वादक जे होते ते इतके अप्रतिम वाजवत होते, त्यांची चाटी माझ्या अशा कानाला लागत होती. अरे क्या बात आहे, अप्रतिम. म्हणजे ढोलकीबद्दल प्रश्नच नाही आहे. सुंदर वाजवलं तुम्ही. गाण्यात उंच गेलं की तुमचा आवाज जास्त बहरत होता, अधिक चांगला वाटत होता तो. आणि सुरावरती तुम्ही एक स्टँड होतात, म्हणजे बऱ्याच वेळेला कणसूर हालतात, थोडंसं बेसूर तुमच्याकडे कमी होता. मी नाही असं म्हणत नाही आहे, कारण जगात परिपूर्ण कोणीच नाही आहे, तर त्यामुळं पण कमी होता इतरांच्या मनात. आणि तुम्ही चांगलं भजन केलं आणि तुम्हाला फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. असो, पण गुरुजी ह्या मागचं एक अतिशय कारण आहे ते मला सांगावंसं वाटतं. आमच्या तिन्ही रेल्वे लाईनमध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा झाल्या आणि नवतरुंनी ज्या ज्या वेळेला काही उपक्रम राबवले, त्यामधला सरस उपक्रम मागील संवाद मेळावा. आणि त्या संवाद मेळाव्याची संपूर्ण संकल्पना होती ते आमचे गुरुवर्य यशवंत सावंत यांनी ती अशी काय राबवली. आम्ही त्यांना विरोध करतो काही वेळेला की असं होणार नाही बुवा, बुवा असं करता येणार नाही.
अशी आम्हाला मंडळी मिळणार नाही. पण भविष्यात असा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी किंवा असे बुवा घडवण्यासाठी किंवा अशी कोरस देणारी मंडळी आणि गाणारी मंडळी करण्यासाठी एकमेव हे कार्य ज्यांनी केलेलं आहे किंवा एकमेव सुधारणा केलेली आहे. तिन्ही लाईनमध्ये एकमेव जेव्हा जेव्हा आपल्या स्पर्धेचा बदल असतो तो बदल कसा घडवावा आणि तो बदल कसा अंमलात आणता येईल याचं जर शिक्षण कोणाकडून घ्यावं ते गुरुमाऊली यशवंत सावंत यांच्याकडून. आणि खरोखर बुवांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या की ज्या ज्या वेळेला हे नवतरुणचं व्यासपीठ सजलं जातं तसंच व्यासपीठ या भजन माध्यमातून पण भजनांच्या कलाकारांकडून पण सजलं जातं. धन्यवाद. बुवांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यासाठी आमचे सन्माननीय सदस्य दादासाहेब दराडे साहेब यांना विनंती करतो आपण बुवांचा या ठिकाणी आजच्या या भजनामृत भजन स्पर्धेनिमित्त केलेल्या भजनाबद्दल यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि तो सन्मान बुवांनी स्वीकारायचा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर होणारं भजन श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी बुवा रामदास कारजुडे बुवा आणि सहकारी आपण या भव्य दिव्य अशा स्पर्धेच्या उर्वरित जो आता पार्ट आहे किंवा उर्वरित ज्या भजन राहिले त्याच्यामधला आपला नंबर आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे